बायकांचं हे ना असंच असतं. गावाला जाताना सगळं आवरून जायचं, तिकडे सगळं आवरायचं आणि परत आल्यावर इकडचं सगळं आवरायचं. हेच माझं चालू असतं, बरोबर ना? हा घरात किती पसारा आहे तुम्ही बघू शकता. मग सकाळीच कामांना सुरुवात केली. पहिले कपडे धुवायचे ठेवले, कपडे वेगवेगळे केले. साड्या वगैरे कपाटात लावून ठेवल्या. नंतर ना बेडरूममध्ये गेले. बिछाना वगैरे मी आवरून घेतला. पहिला तर इकडे पण खूप जास्त कपडे होते, ते धुवायला टाकले. चांगले कपडे होते ते कपाटात लावून ठेवले. हे सावीचं ना असं खेळणं चालू होतं. लगेच मी बेडशीट वगैरे काढून घेतली आणि नवीन बेडशीट त्याच्यावर टाकून घेतली. तेवढ्यात सावीने खेळण्यांचा पूर्ण ड्रॉवर ना खाली करून घेतला होता. मग म्हटलं लगेच तो सुद्धा मी आवरून घेऊ आणि लगेचच घरात झाडू वगैरे मारायला मी सुरुवात केली. कारण कचरा तर एवढा झाला होता ना की काही सांगायलाच नको. आणि हा टिपो तर इतका पसाऱ्याने भरला होता ना की काय सांगू. मी लगेच तोही मी पटपट आवरून घेतला आणि हे कपडे ना बरेच दिवस बाहेरच होते आणि हे कपडे खुर्चीवर होते ते लगेच त्यांच्या घड्या करून मी घेतल्या. आणि ना सावीचे टेडी वगैरे पण मी छानपैकी ना व्यवस्थित लावून ठेवले. आणि आता ना घर बघा कसं क्लीन दिसतंय. ते मग फ्रीजमध्ये पण बऱ्याच दिवसाचं ना काही खराब वगैरे वस्तू राहिल्या होत्या त्या पण मी बाहेर टाकल्या आणि लगेच भांडी वगैरे घासून घेतली आणि लगेच दुपारच्या जेवणाला सुरुवात केली. रस्सा भात करायचा होता म्हणून ना कुरडया वगैरे तळून घेतल्या आणि त्या सावीला चटका बसला त्याच्यामुळे ती रडून रडून बिचारी झोपून गेली. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. आता पुरतं बाय बाय.